नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट IQ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न तसेच चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, ही आजची आपली तिसरी सिरीज आहे. असे सिरीज आपण कंटिन्यू पुढे घेत राहणार आहोत. तुम्ही आपल्या स्टडी पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर होमी भाभा. नायसिन या जीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? पेलाग्रा. नेक्स्ट, हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? वर्धा. नेक्स्ट, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल. मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? 23. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? चेतापेशी. नेक्स्ट, बी जीवनसत्वाचा समूहात किती जीवनसत्वांचा समावेश होतो? 8. 8वा प्रश्न आहे आपला, बटाट्यांना कोण देऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात? गॅमा. राष्ट्रीय एड्स संशोधनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पुणे. नेक्स्ट, जगप्रसिद्ध सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईन यांनी. आजचा 11वा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखास काय म्हणून ओळखले जाते? ग्रामसेवक. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 368 मध्ये. 14वा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मापण्याच्या किती पद्धती आहे? 3. खंडवाहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? अल्फ्रेड वेगनर. नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे? कसारा. 17वा प्रश्न, वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते? चार्ल्स मेटाकाफ. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, रकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ग्रामसेवक. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? अंबोली. आजचा 21वा प्रश्न, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? 1789 ला. कोणत्या मराठी साहित्यकाचे नाव एका ताऱ्याला देण्यात आले आहे? तर शिरवाडकर. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे. महर्षी धोंडो केशव कर्व यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? आत्मवृत्त. आजचा आपला 25वा प्रश्न आहे, इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट, तोटा सहन करून वस्तू कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते? अवपुंजन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वॉशिंग्टन DC. 28वा प्रश्न, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते? रॅमन मॅगसेसे. मानवी शरीरात किती खनिजे असतात? 24. पीतक्रांती कशाशी संबंधित आहे? तेलबिया. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्यांना काय म्हणतात? फोटोन. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, विजय दिवस कधी साजरा केला जातो? 16 डिसेंबर. संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? मोझरी. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया.
गाडगे महाराजांना खटारट्याच्या बादशहा असे कोणी म्हटले? गाडगे महाराजांना खराट्याच्या बादशहा कोणी म्हटले? प्र.के. अत्रे यांनी. नेक्स्ट, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो? तो छायाचित्रांमध्ये केला जातो. नेक्स्ट, कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हटले जाते? पांढऱ्या पेशींना. नेक्स्ट, हिंदुकुश पर्वतरांग कोणत्या देशात आहे? तर अफगाणिस्तानमध्ये. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे? गुरु. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर शेरशाह सुरी यांनी. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता? तर गुरु ग्रंथ साहिब. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? K2. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर, जे नाशिकमध्ये आहे. राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अंजीर. झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? नागपूरमध्ये. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, पेशींचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उलर. आजचा आपला 50वा प्रश्न आहे, कोणत्या वायूला हसविणारा वायू असे म्हणतात? तर नायट्रस ऑक्साईड याला हसविणारा वायू असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या पोलीस भरतीच्या या सिरीजला असेच जॉईन व्हा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.